टोमॅटोचे बाजारभाव हे गडगडलेले आहेत आणि त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये आणि त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय। टोमॅटोला प्रति किलो 15 रुपये इतका बाजारभाव मिळतोय। टोमॅटोचा बाजारभाव गडगडलेला आहे। शेतकरी सध्या संकटामध्ये आहे। उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे आता या पुढचा काळ आणि त्याचं नियोजन आर्थिक करायचं कसं असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला आहे। तर पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। टोमॅटोचा हब असलेल्या पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव बाजार समितीत मी आता आलेलो आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी लालबुंदा हा टोमॅटो विक्रीसाठी आणलेला आहे। मात्र या टोमॅटोचे बाजारभाव हे गेली काही दिवसापासून आपल्याला गडगडलेले पाहायला मिळत आहेत। कांद्याप्रमाणेच परिस्थिती सध्या टोमॅटोची झालेली पाहायला मिळत आहे। आपण जर विचार केला तर या बाजारभावामुळे कुठेतरी शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या, बाजारभाव पडलेले आहेत? बाजारभाव पडलेले आहेत, तसा खर्च होतोय त्याप्रमाणे बाजारभाव भेटत नाही आणि खर्च पण निघत नाही। खर्च उन्हाळ्यामुळे भरपूर प्रमाणात झालेला आहे, पण त्या प्रमाणात खर्च म्हणजे भाव भेटत नाही माझा। आपण आता सध्या किती बाजारभाव मिळतोय तुम्हाला तसा किलोला? तसा किलोला एक 15 रुपये 16 रुपये किलो। या बाजारभावात परवडत नाही परवडत, खर्चच होतोय तेवढा। आता लाख लाख रुपये खर्च घातलेला आहे, केलेला आहे आम्ही, तेवढे पैसे पण होणार नाहीत। संपूर्ण म्हणजे देशभरात सगळीकडेच आज पाणी झालेलं आहे। याच्या आधी आपल्या राज्यात तितकं, राज्यात पण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तितकं पाणी नव्हतं। आता सगळ्या ठिकाणी टोमॅटो पिकायला लागले किंवा कांदे पिकायला लागले, त्याच्यामुळे थोडेसे बाजार शेतकऱ्यांना कमी मिळतात ह्या परिस्थितीमध्ये। तर थोडंसं शेतकऱ्यांनी पण नियोजन करून म्हणजे किती लागवड झालेली आहे अशा हिशोबाने थोडासा आढावा घेऊन लागवड केली पाहिजे। एकाच पिकाची जर जास्त प्रमाणात लागवड झाल्यानंतर त्याला 100%च बाजार कमी भेटणार। याच्यात शेतकऱ्याचा दोष नाहीये आणि व्यापाऱ्याचा नाही। हेमंत चापुडे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे।